राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 10वी आणि 12वीच्या परीक्षा जवळ आल्या असून बोर्डाकडून जोरदार तयारी सुरू आहे। हेच नाही तर कॉपीमुक्त परीक्षा राबवण्याकरिता प्रत्येक प्रयत्न बोर्डाकडून केला जातोय। त्यामध्येच आता 12वीच्या परीक्षेबद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे। 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे। 10 फेब्रुवारी 2026 पासून 12वीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होईल। 12वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वाटप करण्यास सुरुवात झाली। राज्यात 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत चालणार आहे। 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट दिले जाणार आहे। मात्र महाविद्यालयांना मंडळाने सूचना दिल्या आहेत की त्यांना हे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना प्रिंट काढून द्यावी। गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हॉल तिकिटांची वाट पाहत होते। आता त्यांना हॉल तिकीट वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना हॉल तिकीटचे प्रिंट काढून देण्यासाठी महाविद्यालयांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येणार नाही। फक्त ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट काढून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांना त्या हॉल तिकीटवर मुख्याध्यापकांची सही देखील घ्यावी लागणार। एखाद्या विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवर मुख्याध्यापकांची सही नसेल तर त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जाऊ शकतो। हॉल तिकीटवर विद्यार्थ्याचा फोटो असेल, त्याच्या बरोबर खाली मुख्याध्यापकांची सही शिक्का असल्यावरच हे हॉल तिकीट ग्राह्य धरले जाईल। 12वीची परीक्षा देण्याकरिता विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट असणे आवश्यक आहे। त्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येणार नाही। छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती, कोकण, मुंबई या 9 विभागांकडून घेतली जाईल। 12वीच्या परीक्षेसोबतच 10वीच्या परीक्षेचेही हॉल तिकीट विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा या कॉपी मुक्त घेण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न केला जात असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील 10वीचे 31 तर 12वीच्या 76 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला। सर्वाधिक कारवाई करण्यात आलेली परीक्षा केंद्रे ही छत्रपती संभाजीनगर विभागातील असल्याची माहिती मिळत आहे। कॉपी मुक्त अभियान राज्यभर राबवलं जात आहे। भरारी पथकांची ही संख्या वाढवली जात आहे। हेच नाही तर विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीने वॉच ठेवलाही जाईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।